हाय हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते या नवीन व्हिडिओमध्ये। आणि सगळ्यात आधी तर सॉरी, कारण माझे व्लॉग्स आता थोडे डिले झालेत, कारण गावावरून मुंबईला पोहोचले पण तब्येत काही ठीक नव्हती, त्यामुळे व्लॉग्स एडिट झाले नाहीयेत। तर आता हळूहळू सगळे व्लॉग्स येतील। जत्रा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही पोहोचलो होतो गोंदावलेला। तिथे गोंदावलेकर महाराजांचा मठ आहे, तिथे गेलो होतो आम्ही दर्शनासाठी आणि तिथून वहिनींच्या घरी जाणार होतो। आणि मग तिथे पोहोचल्यानंतर हे पार्किंगच्या नंतरची एंट्री आहे जी मठाकडे जाते। तिथे पोहोचल्यानंतर आम्हाला कळलं की तिथे जी महाप्रसादाची वेळ आहे ती 2 वाजेपर्यंतच असते आणि आम्हाला तिथे पोहोचायला ऑलरेडी 1 वाजला होता। तर मग तिथे एक काका भेटले होते जे वहिनींच्या ओळखीचे होते, जे सिक्युरिटीमध्येच होते तिथे। तर त्यांनी आम्हाला आधीच सांगितलं की तुम्ही आधी जेवून घ्या, कारण मग नंतर 2 वाजता त्यांचं स्ट्रिक्टली बंद करतात। जे सगळे सातारा वडूद साईडचे आहेत त्यांना माहितीच असेल, कारण फेमस आहे गोंदावलेकर महाराजांचा मठ। त्यांच्या या मठामुळेच या गावाचं नाव सुद्धा गोंदावले आहे। आणि तिथे विशेष म्हणजे खूप 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 मस्त सोय आहे सगळ्या गोष्टींची, राहण्याची, भोजनाची, सगळ्याच गोष्टींची, जे तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये बघालच। हे तिकडचं जे जेवणाचं भोजनालय आहे, इतकं मोठं आणि भव्य अन्नछत्र आहे इथे। आणि इथली जी जेवणाची सोय आहे, तिथली शिस्त, म्हणजे इतकं मोठा सगळं असून सुद्धा तिथे जी शिस्त होती ती खूप भारी होती। आणि जेवण तर एकदम अप्रतिम होतं। आम्ही मस्त महाप्रसाद घेतला आणि मग बाहेर पडलो दर्शनासाठी। खरं तर हा मठ खूप जास्त मोठा आहे, पूर्ण मी दाखवलेला नाहीये, पण ही दर्शनाकडे जाण्याची लाईन होती, हे तिकडचं मी शूट केलेलं आहे। इथून आम्ही दर्शनासाठी निघालो, लाईन जास्त नव्हती, इथे आम्ही लाईन लावली दर्शनासाठी। आणि तिथे गेल्यानंतर कळलं मला की पूर्ण आतमध्ये गेल्यानंतर शूट करायला अलाउड नाही आहे, पण जिथपर्यंत करू शकत होते तिथपर्यंत मी तुम्हाला शूट करून दाखवलं आहे की आतून मठ कसा आहे। इथून खाली जाण्यासाठी मार्ग आहे, जिथे मेन दर्शनासाठी जायचं होतं आम्हाला ते। छान असं दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो। आणि हे एवढं मोठं भव्य मठ आहे, इकडे ही सगळी भक्तनिवास आहेत, म्हणजे भक्तांची राहण्याची अगदी उत्तम सोय आहे तिथे। म्हणजे मला तिथलं ही गोष्ट खूप आवडली की तिथे राहण्याची, खाण्याची, भक्तांची अत्यंत उत्तम प्रकारची सोय केलेली आहे। तुम्ही सगळे बघू शकताय की किती भक्तनिवास आहेत आणि ते सगळे अतिशय क्लीन आणि मस्त आहेत। तो जो कोणी तिकडे जाणार असतील, तिकडे आसपास गेले असतील किंवा प्लॅन असेल या साईडला फिरायला जाण्याचा, तर नक्की या मठाला व्हिजिट करा। अतिशय सुंदर आणि मस्त आहे। हे सगळं बघून झाल्यानंतर आम्ही निघालो वहिनींच्या घराकडे, कारण खूप वेळ झाला होता, आम्हाला रात्री रिटर्न आमच्या घरी सुद्धा जायचं होतं। त्यामुळे निघताना इथे काही शॉपिंगची दुकानं आहेत, तिथे गेल्यानंतर मला खूप दिवस किचनसाठी एक गोष्ट घ्यायची होती, ज्याचं मी खूप वेट करत होते, ते भेटली फायनली। म्हणजे मला असा खलबत्ता किंवा उखळ किंवा तुम्ही काय बोलता ह्याला, ते घ्यायचं होतं, ज्याच्यामध्ये आपण इझिली ठेचा किंवा असं काहीही पटकन बनवू शकतो, जे मला मिक्सरमध्ये नव्हतं बनवायचं, असं काहीतरी। आणि ते दगडाचंच हवं होतं। इथे मला मुंबईमध्ये ते संगमरवराचं, व्हाईट किंवा पितळेचं, तांब्याचं, स्टीलचं असं सगळं मिळत होतं, पण मला हे असं दगडाचं घ्यायचं होतं, जे मला फायनली मिळालं। आणि मी खूप आनंदी झाले होते हे घेऊन। मी घेतल्यामुळे वहिनींनी पण घेतलं आणि मग आम्ही दोघींनी अशी छोटीशी शॉपिंग केली आणि निघालो वहिनींच्या माहेरी। हे आहे मठाचं महाद्वार, इथून आतमध्ये जायचं आहे, एंट्री आहे। इकडे आम्ही गाडी पार्क केली होती, सो आम्ही तिकडे निघालो होतो। चला, इथून पुढे आम्ही म्हसवडला निघालो होतो। म्हसवडच्या पुढे माझ्या वहिनींचं माहेर आहे दिवड गावामध्ये, तर तिकडे आमचा हा जाण्याचा मार्ग आहे। आम्ही तिकडे पोहोचल्यानंतर अयांशने एवढी मस्ती आणि धमाल केली होती
तो खूप एक्सायटेड होता त्याच्या मामांना भेटण्यासाठी, जे तुम्ही बघालच पुढे. पण वहिनींच्या घरी गेल्यानंतर थोडा वेळ आम्ही तिकडे थांबलो आणि मग तिकडे जे काम होतं ते करून आम्ही आमच्या परत घरी निघालो, म्हणजेच पिंपरीला. खरं तर आज गोंदावलेकर महाराजांच्या मठात जायचं म्हणून हा ब्लॉग मी शूट केला आहे. आणि हे आलेलं आहे माझ्या वहिनीचं माहेर. आजचा हा छोटासा ब्लॉग इथपर्यंत पाहिला असेल तर आणि आजच्या ब्लॉगमधलं काहीही आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हा छोटासा ब्लॉग मी आज इथेच संपवते. आम्ही पोहोचलो होतो तिथे वहिनींच्या घरी. आपण सगळे भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. पुढे मी काही फोटोज ऍड केले आहेत, ते नक्की बघा. कोण नाहीये नेम धरलाय पण. अरे हमला झाला तुझ्यावरच. हे मठामध्ये काढलेले काही फोटोज आहेत जे मी पुढे ऍड केले आहेत. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.